अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यामधील सर्वात मोठी कारवाई। कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे प्रतिबंधित अफू गवताची शेती करून त्याची जोपासना करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व कर्जत पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 47,64,180 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन, लागवड व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले आहेत। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती संकलन सुरू केले होते। दरम्यान कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त बातमीदारामार्फत परमेश्वर बन्सी घनवट वय 68 राज चापडगाव तालुका कर्जत हा आपल्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफू गवताची लागवड करून त्याचे संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत पोलीस स्टेशन येथे दाखल झाले। त्यानंतर सपोनी विजय झंझाड व पोलीस अंमलदारांच्या मदतीने चापडगाव शिवारातील शेती गट क्रमांक 13 मध्ये छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान शेतात राखण करत असलेल्या परमेश्वर घनवट याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याने 2 ते 3 महिन्यांपूर्वी अफूची लागवड करून त्यास पाणी व खते देऊन त्याची जोपासना करत असल्याची कबुली दिली। पोलिसांनी शेतातून 238 किलो 239 ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत 47,64,180 रुपये इतकी आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्यामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 93/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 च्या कलम 8 15 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व कर्जत पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली।